थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मॅचला करतोय सुरुवात. इथे आपण स्पर्धा पाहतोय ओमसाई खडके आयोजित मैत्री चषक 2026 हे शानदार पर्व आणि या शानदार पर्वामध्ये आपण पाहतोय आज सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. एका साईडनं जे मल्हार लवाली टीम आणि त्याच्या अगेन्स्ट आई गावदेवी पिंपरोली बी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे टॉस जिंकला होता आई गावदेवी पिंपरोली बी टीमनं आणि इथून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि शतरक्षण दिले ते जे मल्हार लवाली या संघाला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे आपण पाहतोय फलंदाज भानुदास शीतला परतावं लागले. लॉंग ऑनला भरपूर चांगला झेल टिपला आणि चेंडू खाली स्वतः टीमचे कॅप्टन अर्थात झेल खाली महेश आल्याने अप्रतिम त्याने झेल टिपलाय. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकची शिकार अर्थातच भानुदास शीत भरितलाय. पाठीमागच्या सामन्यामध्ये त्याने 3 बॉल 8 धावा त्याच्या बॅट मधून एक षटकार आणि डबल देखील धाव त्याच्या बॅट मधून आली होती. चेंडू देखील आपण पाहतोय अगदी चेंडू पडल्यानंतर डीप मध्ये राहिलाय. सरळ इथून शरीरापती जाऊन नदळलाय आणि तिथे कुठल्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल आलाय. हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये राहुल आपण पाहतोय वेगवान तेज तर्रार मात्र त्यानंतर व्हेरिएशन या सगळ्या काही गोष्टी पहिल्या पिवनच्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 2 चेंडू इथे भरपूर चांगले टाकलेत परंतु हा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राईट नंबर विकेटनं. यार समोर फलंदाज काशीनाथ शिंदे एक चांगला खेळाडू त्याच्या बॅट मधून नेहमीच चांगला धाबा येत असतात परंतु बॅटची लेटिंग एज कव्हर मध्ये खेळाडू पोहोचले होते चेंडू पर्यंत. तोपर्यंत या 2 धाबा कंप्लीट होतील की नाही आणि या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट आहेत. तिसऱ्याच बॉल वरती इथे स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज काशीनाथ शिंदे आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी जर पकडले गेलं तर या 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 2 धावा फलकावरती खरं तर आपण बघलं गेलं तर एक फलंदाज लवकर बाद झालाय आणि त्यानंतर या दोन्ही खेळाडूंवरती सत्ताधारी जबाबदारी आहे. परंतु पहिल्या पिवनच्या षटकामध्ये गोलंदाज राहुल अप्रतिम कामगिरी सत्ताधारी करतोय. समोर फलंदाज काशीनाथ शिंदे शॉर्ट ऑफ लेन अशा पद्धतीने जे चेंडू टाकले तर तुम्हाला ते चेंडू आउट ऑफ द पार्क पाहायला मिळतील परंतु चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत सीमा पार मिळतील धाबाच्या. आतमध्ये खेळला स्क्वेअर लेग रिजन मध्ये फलंदाज काशीनाथ शिंदेच्या बॅट मधून चौकार आलाय. 6 धाबा 10 फलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डीप फाईनला चेंडूला फेकून दिलाय अगदी शफल झाले आणि लाईन ओळखली आणि त्यावरती पाठवलंय सरेल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 चौकार आलेत. या चौकाराच्या मदतीनं आपण पाहतोय सध्या तरी धावसंख्या पाहायला मिळते 10 धावा फुलकावरती स्कोर इन द बोर्ड. सध्या तरी आपण पाहतो पुन्हा एकदा शॉट ऑफ प्ले त्यावरती केले आक्रमण चेंडूला पाठवलंय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक कंप्लीट करणारा फलंदाज काशीनाथ शिंदे त्याच्या बॅट मधून लागोपाठचे 3 चौकार. संघटित धावसंख्येकडून पाहायला मिळाला. पहिलं पिवनचे षटक झाले समाप्त आणि पहिल्या पिवनच्या षटकामध्ये आपण पाहतोय 1 बाद 14 धावा आता फलकावरती पाहायला मिळतात. चला मैदानाच्या आतमध्ये बॉलचा पूर्तता करा.
6 बॉल मध्ये 14 धावा फलकावरती अकवडल्यात, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती सातत्याने आपण पाहतो मोहन शेंडे आता स्ट्राईक एंड वरती आलाय. 6 चेंडूंचा खेळ बाकी, 6 चेंडू इथून खेळत असताना पाहायला मिळतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये गडले काय बाची आतमधली कडा आणि कदाचित तिथे आपण पाहतोय दांड्या उद्ध्वस्त लागणारा दुसरा धक्का. आई गावदेवी पिंपळी बी टीमला फलंदाज बाद होईल. मोहन शेंडे स्वस्तात परतलाय, फलंदाज बाद. अगदी विचार केला तर इथून फलंदाज आपण पाहतो मोहन शेंडे ऑन स्ट्राईक होते. गोलंदाज दीपक तुम्हाला पाहायला मिळतात, वेगवान तेज तर्रार सध्या गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती खर तर मोहन शेंडेची विकेट इथे बाहेर काढली आहे, म्हणजे अर्थातच चांगली गोलंदाजी सध्या तरी दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळते. 0 या धावसंख्येवरती परतलाय. इथे आपण पाहतो महत्वाच्या मॅच मध्ये आणि महत्वाच्या मॅच मध्ये कुठल्याही प्रकारची चांगली कामगिरी न करता इथे आपण पाहतो जड पावलाने परतीचा प्रवास केलाय फलंदाज मोहन शेंडेनं. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नंबर 4 वरती आपण पाहतोय रामदास, एक जुना जाणता खेळाडू आहे. खर तर या खेळाडूंकडे देखील एक क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. विचार केला रामदासचा तर विनायक गोरे या खेळाडूच्या तो नेतृत्वाखाली सातत्याने तो घडलाय आणि परंतु आज सध्या तरी पिंपोली बी संघ मैदानाच्या आतमध्ये थोडस अडचणीत सापडलाय. आणि विचार केला तर विकी भाऊ पिंपोली वाडी टीम कडनं तुम्हाला खरं तर 3 संघ पाहायला मिळतील. एक संघ असेल विनायक गोरेचा संघ, पिंपोली ए संघ, त्यानंतर दुसरा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आई गावदेवी पिंपोली बी संघ अर्थातच मोहन शेंडे आणि काशीनाथ शेंडेचा संघ. त्यानंतर तिसरा संघ तुम्हाला पाहायला मिळेल अनिल आणि त्यानंतर भगवान. हे 2 आहेत. या 2 खेळाडूच्या दरम्यान तो तिसरा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे एकाच गावातून 3 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. परंतु त्या गावातील आज पहिला संघ या मैदानावरती खेळतो. पहिल्या बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होतं, पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती, परंतु पंच त्या निर्णयाला तटस्थ नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर बोर्ड ऑन द 15 रन्स, 15 धावा फलकावरती. महत्वाचे 2 फलंदाज बाद झालेत. बांधाशीत देखील लवकर परतलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर मोहन शेंडे देखील स्वस्तामध्ये परतलाय. एक बॉल तो खेळला डायरेक्ट दांडी गुल केले गोलंदाज दीपकनं आणि तिथून पूर्णपणे माशला कलाटणी मिळाली. परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काशीनाथ शेंडे आहेत ना तोपर्यंत धावसंख्या ही चांगली उभारू शकतो. त्याच्या पाठमधून पुन्हा एकदा आपण पाहतो लिव्हर फुलटॉस बॉल त्याला फेकून दिलाय लॉंग ऑफ आणि इथून लॉंग ऑफ वरून चेंडू ट्रॅव्हल होईल धन धन करत काशीनाथच्या बाट मधून नशिबाचा साथ देत असताना चुकार. विचार केला तर आमच्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मास्टर माइंड अर्थातच नितीन डुमना आज आमच्या समावेश जोडले गेलेत. लागोपाठचे 4 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत अशी माहिती देखील आमच्यापर्यंत पोहोचवतात. पुन्हा एकदा आपण पाहतो मिडल केलेत, परंतु पंच या बळचा आपण पाहतोय अगदी हा चेंडू मिडल वरती जाऊन अडळला असता, परंतु लेग बिफोरच्या माध्यमातून एक मोठी विकेट येईल. मैदानाच्या बाहेर काशीनाथ शेंडेला देखील परतावं लागलंय. फलंदाज बाद.
इथे मोहन शेंडे आणि त्यानंतर इथून पाहिलं तर काशीनाथ शेंडे आणि भानुदास शीत देखील 3 खेळाडू बाद झालेत, तरी देखील त्याची कमतरता जाणवत नाहीये. अगदी आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती रामदास आणि रामदासच्या बॅट मधून अविनाश आणि अविनाशच्या बॅट मधून हे लागोपाठचे 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतात. काय जबरदस्त फटका, पहिला चेंडू फेस केला, त्यावरती षटकार टोकला आणि त्यानंतर या तिसऱ्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने तो खेळलाय, त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. पाहता पाहता आपण या ठिकाणी पाहतोय अगदी 12 चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि 12 चेंडूंमध्ये धावसंख्या दाफलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवली आहे 3 बाद 29, 29 धावा दाफलकावरती, 14.50 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती सध्या तरी मेंटेन करत असताना प्रथमतः बॅटिंग करत असताना आई गावदेवी पिंपरी बीच संघ करत असताना पाहायला मिळतोय. सध्या आपण पाहतोय रामदास आणि त्याच्या साथीनं अविनाश हे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. जणू काही काशीनाथ शेंडे आणि त्यानंतर मोहन शेंडे हे लवकरात लवकर फलंदाज बाद झालेत आणि त्यानंतर सर्व काही जबाबदाऱ्या सध्या तरी आपण पाहतोय अविनाश आणि त्याच्या साथीनं रामदास या 2 खेळाडूंवरती जाऊन टिपल्यात. पुन्हा तर तयार तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज गौतम, परंतु हा चेंडू देखील अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला पाठवले, परंतु वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतील, थोडीशी फंबल आहे आणि त्या ठिकाणी डायरेक्ट हिट लगावलाय आणि या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. ज्या खेळाडूंना 2 चेंडूवरती एक षटकार आणि चौकार लगावला होता तोच फलंदाज म्हणजे अर्थातच अविनाश माघारी परतलाय, फलंदाज बाद. विकेट शॉट ब्लेड आपण पाहतोय अगदी पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंच यावरती त्या निर्णयावरती तटस्थ नाही आहेत. कदाचित तिथे यष्टिरक्षकांना पंचांना गुमराह करण्याचं काम केलं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये स्पष्टपणे दिसले. तशी स्ट्राईक एंडवरती फलंदाज रामदास आहेत, 3 चेंडू खेळलाय, फक्त सिंगल त्याच्या बॅट मधून धावसंख्या आली आहे. आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं सध्या तरी गरजेचं आहे. परंतु शॉर्ट लेनचा बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न यस्टनच्या पाठीमागे विकेट कीपर होते, दुसरा आयटम मध्ये टीपला जाईल, फलंदाज होईल फेल, रामदास लागणारा 4था धक्का, फलंदाज बाद. लबाली गावाचे एक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आणि याच विभागातील डासिंग डायनामेंट अर्थातच एक चांगलं व्यक्तिमत्व इथे आपण पाहतोय हरिचंद्र बांगारे यांच्याकडनं तुम्हाला 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर 3 विकेट हॅट्रिक जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूवरती 3 विकेट जर संपादित करतात तरी देखील गोलंदाजाला देखील 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर 3 चौकारांसाठी देखील 501 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. या दोन्ही टीमसाठी सुवर्ण संधी आहे. आज मात्र इथून हरिचंद्र बांगारे या साहेबांचा इथे आपण पाहतोय एटीएम ऑन झालाय आणि कोणता खेळाडू इथे बक्षीस पात्र ठरू शकतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण इथून जर विचार केला तर 3 चेंडूवरती 3 षटकार, त्यानंतर 3 चौकार, त्यानंतर 3 चेंडूवरती 3 विकेट आले तर 501 रुपयाचं कॅश प्राइज कोणत्या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय, रनआउटच्या स्वरूपातून आणखीन एक विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर, तो देखील स्वस्तात फलंदाज बाद झालाय. अर्थातच सुधीर बाग तुझ्या आउट. अगदी विचार केला तर याही चेंडूवरती जर विकेट आली तर इथून आपण पाहतो गोलंदाज गौतम या गोलंदाजाला इथे 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आपण पाहतो या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट पाहिजे. यावेळेस पुन्हा पाहतो शॉर्ट प्लेन हुक केला, या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का, परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय थांबवलंय, फक्त मिळेल ती एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं असून का पुढे सरकेलला 31 धावा दाफलकावरती स्कोर ऑन द बोर्ड. सुरुवातीला आपण बघलं 2 षटकामध्ये 29 धावा होत्या आणि त्यानंतर या षटकाला जशी झाली आहे सुरुवात गोलंदाज गौतमला आपण पाहतोय कंबॅकिंगची गोलंदाजी सध्या तरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काय बॉलिंग सध्या तरी राहिली आहे, तब्बल 5 बॉल मध्ये या ठिकाणी 1 विकेट आणि कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी धाव एकच धाव आता सध्या त्यांनी खर्च केली आणि 3 महत्वाची गडी त्यांनी बाद केलेत. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
शेवटचा बॉल शिल्लक आहे, क्षमा असावी. त्याचबरोबर बघतोय शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल त्याला डॉट आणि पाहता पाहता 3 षटक झाले कंप्लीट. 3 षटक झाले कंप्लीट आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना आई गावदेवी पिंपोली बे संघ जाऊन पोहोचलाय 6 बाद 31 या धावसंख्येवरती. परंतु येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 32 धावसंख्येची गरज आहे. जे मल्हार लबाली या टीमला 18 बॉल मध्ये करायच्या 32 धाबा तुर्तास देतो आमच्या वाणीला विश्रांती. आणि या ऐकूया व्हॉइस ऑफ खडकी कॉम्बॉक्स मधून कोरिया परिवर्तन आणि ऐकूया योगेश सरांना. थँक्यू सो मच. चेंडूचा मात्र खेळ समजला. 18 चेंडूमध्ये मात्र ते गावदेवी पिंपळवले संघाने मात्र 31 धावा लावल्या धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल जय मल्हार लोहाळे संघाला. इथे मात्र सलामीची जोडीमध्ये मैदानावर जाताना पाहतोय आपण मोहन आणि महेशांना. तर स्ट्रायकर गोलंदाज असेल पिंपळवले संघाकडून काशीनाथ. एक चांगला गोलंदाज आहे काशीनाथ. निश्चितच काशीनाथला मात्र फलंदाजाचे डावपेच माहिती असतील. निश्चितच दोन्ही संघ मात्र एकाच विभागातील आहेत. निश्चितच अंबरनाथ तालुक्यामधील बोरडपाडा विभागातील संघ असतील. निश्चितच एक मात्र बारी डॅमच्या जवळ असेल तर दुसरं मात्र बदलापूर बोरडपाडा हवेवरती असलेलं गाव लोवळी जे मल्हार लोवळी संघ. इथे मात्र सुवर्ण संधी असेल फलंदाज मोहन आणि महेशांना. 3 षटकार किंवा 3 चौकारावर लावतोय. तर हरचंद्र बांगारा साहेबांकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. निश्चितच महाराष्ट्र विभागाचे कार्यरत असणारे पहिला चेंडू डॉट येतोय. गोलंदाज काशीनाथ त्यांचा चांगली सुरुवात. दोन्ही फलंदाज मात्र सुवर्ण संधी असेल. हरचंद्र बांगारा साहेबांचा मात्र एटीएम खुला केला गेलाय. 3 चौकार 3 षटकारासाठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल महाराष्ट्र वन विभाग यांच्याकडून हरचंद्र बांगारा साहेबांकडून. पहिला चेंडू मात्र फेकून दिला. दुसऱ्या चेंडूला मात्र फेकून दिलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईन क्रॉस करत. हा येणारा मोहनच्या बॅटमधून पहिला चौकार. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार केला जातो काशीनाथ यांच्या. संघाचं आणि वैयक्तिक खातं मात्र ओपन केलं जात आहे 4 या धावसंख्येने. अजूनही मात्र 28 धावांची गरज असेल विजयासाठी. मोहनच्या बॅटमधून एक चौकार तर आलाय. पाहूया अजून कशा प्रकारे फलंदाजी करेल मोहन. पुन्हा एकदा मात्र चेंडू मात्र चाललाय 3-3 क्षेत्रामध्ये चेंडू मागे धावताय. परंतु चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचं 2 धावा येतील. या 2 ने मात्र धावफलक पुढे सरसवणार 6 आकड्यावरती. अतिशय शांतमय सुरुवात पाहतोय आपण. जे मात्र सरासरी राखायचे तिथे मात्र सरासरी राखतात फलंदाज मोहन आणि महेश.
काशीनाथ कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहतो आपण. पुन्हा एकदा उंचावर मारताना चेंडू मात्र डॉट जातोय. एक स्ट्रिक्स मध्ये चूक करणार नाही, मौन असतील. कुठेतरी मात्र डॉट चेंडूची फेकी केली जाते गोलंदाज काशीनाथ कडून. काशीनाथ देखील एक चाणाक्ष गोलंदाज आहे पिंपळी संघाचा. पुन्हा एकदा उंचावर मारताना चेंडू डॉट येतोय. वारंवार मात्र डॉट चेंडूची फेकी केली जाते गोलंदाज काशीनाथ कडून. अद्याप मात्र एकच चौकार मात्र लगावला गेला फलंदाज मोहन कडून. अद्याप मात्र चांगले चेंडू फेकले गेले गोलंदाज काशीनाथ कडून. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा चापट शॉट मारलाय. पाहूया चेंडू मात्र चाललाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. पाहूया चेंडू मात्र शर्यत जिंकतोय की क्षेत्ररक्षक. निश्चितच चेंडूने मात्र शर्यत जिंकले आणि चेंडू मात्र जाऊन बसलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोहनच्या बॅट मधून येणारा दुसरा चौकार. निश्चितच इथे मात्र 10 धावा आलेत. 7 चेंडूचा खेळ झालाय. बिन बाद 10. अजूनही येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 22 धावांची. कुठेतरी मात्र 11.00 ची सरासरी मात्र राखावी लागेल फलंदाज महेश आणि मोहन यांना. तर नवीन गोलंदाज पिंपळी संघाकडून येतोय भानुदास. काशीनाथने मात्र चांगले चेंडू पैकी केले होते, परंतु शेवटचे चेंडू मात्र कुठेतरी चौकार आला ना, तिथे मात्र धावफलक मात्र उंचवण्याचं काम केलं फलंदाज मोहन यांनी. फलंदाजी महेश तो मात्र स्ट्राईकला आणलं गेलंय. महेशला मात्र कुठेतरी साजेशी फलंदाजी करावी लागेल. मोहन याने मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी दाखवली. 7 चेंडूमध्ये 10 धावा कुठून काढल्यात. चेंडूला मात्र पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आहे नारा महेशच्या बॅट मधून. हा हँडसम षटकार. आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय फलंदाज महेश यांनी. जे समीकरण मात्र 12 चेंडू 22 धावत होतं ते मात्र आता येऊन ठेपले 11 चेंडू 16 या धावसंख्येचं. निश्चितच कुठेतरी एक मोठा फटका दाखवला फलंदाज महेश यांनी. पुन्हा एकदा मात्र चेंडू मात्र उंचावरती मारायला प्रयत्न, तिथे मात्र चेंडूला मात्र अडवलं गेलं. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि 2 धावा मात्र धावफलकावर येतील. निश्चितच चांगली फलंदाजी पाहतोय महेशच्या फलंदाजीची. पुन्हा एकदा चेंडूला मात्र सरळ पाठवून दिले. समालोचन कक्षाला सलामी देणारा महेशच्या बॅट मधून येणारा हा दुसरा षटकार. निश्चितच महेशने मात्र कुठेतरी सामना मात्र खुला केलाय. आता मात्र येणारे 9 चेंडू असतील. 8 धावांची गरज असेल. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. धावफलक मात्र जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. बिनबाद 24. पुन्हा एकदा उंचावर मात्र चेंडू मात्र डॉट येते. आता मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी टप्प्याची गोलंदाजी करतो गोलंदाज भानुदास. तर विनंती असेल पुढील सामना असेल यंग स्टार धनगरवाडी आणि आरेळा संघ. पुन्हा एकदा उंचावर मारता परत मात्र जेलची संधी असेल. जेल खाली मात्र रमेश येतील. रमेश कडून तिथे येणार नाही. निश्चितच इथे मात्र महेशच्या बारीचा अंत. रामदासने मात्र चांगला जेल टिपला गेला आणि तिथेच महेशला मात्र डगावरचा रस्ता दाखवला. आता मात्र अडचणीत आणून ठेवले लबाड संघाला. अजूनही सामना मात्र जिवंत असेल. 7 चेंडू 8 धावांची गरज. नवीन फलंदाज पाहू शकाल आपण. वैभवला पाहू शकाल. अद्याप मात्र महेशने चांगली फलंदाजी दाखवली. निश्चितच चांगला खेळ राहिला. अद्याप शेवटचा चेंडू असेल गोलंदाज भानुदास यांचा. लिवाळी संघाच्या मात्र सर्व संघांना मात्र एक सुवर्ण संधी असेल. 3 चौकार 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
माननीय सन्माननीय एक लवळी गावचे वरिष्ठ व्यक्ती हरिचंद्र बांगारे साहेबांकडून इथे मात्र बक्षीस लावलं गेलंय. शेवटचा चेंडू असेल. अजून येणारे 7 चेंडू 8 धावांची गरज. तर मी विनंती करतो जे यंग स्टार आलेत ना पुन्हा एकदा मात्र चेंडू पाहावं लागेल निश्चितच. इथे मात्र चांगला प्रयत्न काश्मीर परंतु चेंडूला मात्र स्टॉप करता आला नाही. चेंडू मात्र सरळ जाईल वैभवच्या बॅट मधून. हा येणारा हा हँडसम षटकार. आता मात्र समीकरण सोपं झालं. येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. इथे मात्र टच विन केला जाईल. कॅमेरामॅन त्याचे टिपायचं आहे. यंग स्टार धनगरवाडी आणि आर्या निश्चितच यंग स्टार धनगरवाडी संघाने मात्र टॉच विन केलंय आणि फर्स्ट बॅट असेल. तर आर्या संघाला मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तर त्यांनी क्षेत्ररक्षण तयार राहायचंय. आता मात्र समीकरण एकदम सोपं येऊन ठेवलंय. येणारे 7 चेंडू 2 धावांची गरज. अजूनही मात्र पिंपळनेर संघ मात्र सामना सहजासहजी सोडणार नाही. निश्चितच काशीनाथ असतील मोहन असतील एक चांगले प्लेयर आहेत. निश्चितच सामना मात्र सहजासहजी सोडणार नाही. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज येतो मात्र मोहन. कॅमेरामॅनला विनंती असेल एक लवाळे गावचे वरिष्ठ व्यक्ती निश्चितच चिंतामण वारे साहेब यांच्या मात्र दोस्तीतील दुनिया दोस्तीचे आगिवला आणि प्रमोद निरगुडा हे मात्र मित्र असतील एकदम जवळचे मित्र. पहिला चेंडू ते मात्र इथे मात्र पळावं लागेल. वाईट चेंडू आणि विकेट असेल निश्चितच. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. ज्या वैभवने मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार दाखवला त्याला मात्र ढगावरच्या रस्त्याला पटवण्याचं काम केलं फलंदाज मोहनने. अजूनही मात्र सामन्याचं विचित्र सांगता येणार नाही. निश्चितच इथे मात्र अजूनही 6 चेंडूमध्ये 1 धावांची गरज असेल. ओमसाई आरेवाल संघाने मात्र टॉच हरलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण त्याच्या वाटेला आलंय. तर यंग स्टार धनगरवाडी संघाने मात्र आपली फलंदाजी लावून घ्यायची. इथे मात्र आटम चांगला होता परंतु इथे मात्र जय मल्हार लवाळे संघ मात्र विजय होतोय. निश्चितच हरियाणा संघाचे कौतुक आणि विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघासाठी. निश्चितच चांगली लढत दिली पिंपळनेर संघाने. कुठेतरी थोडस गोलंदाजावर तर मार पडल्यानंतर हेवी ठरले फलंदाज लवाळे संघाचे. आरेवाल संघाला विनंती करतो की त्यांनी ओमसाई आरेवाल संघाला विनंती करतो की त्यांनी